हॅलो स्टुडंट्स. बरं, आपण आज नवीन लेक्चर स्टार्ट करणार आहे, पण त्याच्या आधी एक तुम्हाला टिप द्यायची आहे फक्त, की जर तुम्हाला वाटत असेल की लेक्चर थोडंसं स्लो चाललं आहे और आपल्याला अजून जरा फास्ट म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट लवकर कळत असतील आणि जरा फास्ट जायचं आहे, तर तुम्ही काय करायचं, यूट्यूबच्या तिथं 3 डॉट असे दिलेले असतात कोपऱ्यावर, बरोबर. ह्याच्यावर क्लिक करायचं आणि प्लेबॅक स्पीड, काय प्लेबॅक स्पीड, प्लेबॅक स्पीड म्हणून एक ऑप्शन असतं. ती तुम्ही 1.25 जनरली 1 असते, तर 1.25 और 1.5 ह्या स्पीडनं बघा, म्हणजे आपलं जे लेक्चर आहे ते फास्ट होत जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचे व्हिडिओ सोपवता येतील आणि तुमचा अभ्यास करता येईल. ओके. तर ज्यांना खूप स्लो वाटतं, कधी कधी मध्ये बोर होऊन जातं, त्याच्यासाठी ही टिप तुमच्यासाठी आहे. ओके. तर आज आपण लेक्चर स्टार्ट करूया. आपल्याला अजून प्रेशरचंच बघायचं आहे. प्रेशरचा हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके. ह्याच्या अजून एक व्हिडिओ बनल. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नीट लक्ष देऊन ऐकायचं. ओके. कारण आत्ता जे आपण प्रेशरचं करत आलतो त्याच्यावर जास्त येत नाही प्रॉब्लेम्स येतात ह्या पॉईंटवर. ओके. तो पॉईंट आहे अपथ्रस्ट और बोयन्सी. ओके. अपथ्रस्ट और बोयन्सी. बरं, अपथ्रस्ट और बोयन्सी, आपण ह्याला अपथ्रस्टच म्हणूया, बोयन्सी म्हणतात ह्याला, दुसरं नेम आहे. तर आपण आता काय बघूया, अपथ्रस्टच बघूया. बरं, अपथ्रस्ट म्हणजे काय असतो, सपोज एक कंटेनर आहे. काय आहे, कंटेनर आहे. ह्याच्यामध्ये काय लिक्विड आहे और फ्लुइड आहे. आपण लिक्विड बघ, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, एक सॉलिड इमर्स केलं. काय केलं, एक सॉलिड इमर्स केलं. तर ह्याच्यावर, ह्या सॉलिडवर एक अपवर्ड फोर्स लागत असतो. काय असतं, अपवर्ड फोर्स लागत असतो, ड्यू टू दिस फ्लुइड. ओके. काय होतं, एक अपवर्ड फोर्स लागतो ड्यू टू द फ्लुइड, आणि हा जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, अपथ्रस्ट म्हणतो. काय म्हणतो, अपथ्रस्ट म्हणतो. बरं, ह्याचा आपण काय करूया, फॉर्म्युला बघूया काय असतं. ओके. बरं, सपोज हे आपलं फ्लुइड आहे. बरं, ह्या फ्लुइडमध्ये आपल्याला माहिती आहे की हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर काय असतं, सेम असतं. हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर काय असतं, सेम असतं. तर ह्या बाजून जे प्रेशर असणार आणि ह्या बाजून प्रेशर असणार ते सेम असणार, बरोबर. ह्या बाजून ह्या बॉडीवर प्रेशर आणि ह्या बाजून ह्या बॉडीवर प्रेशर काय असणार, सेम असणार. तसंच इथं ह्या बाजून प्रेशर आणि इथं ह्या बाजून प्रेशर सेम असणार, बरोबर. बरं, हे जे प्रेशर्स आहेत हे काय करतात, कॅन्सल आउट इच अदर करतात. हे काय करतात, कॅन्सल आउट इच अदर. बरं, आता बॉडीवर कोणकोणते प्रेशर्स राहतील, एकतर खालतून एक असणार ह्या पॉईंटला, तो आपण काय, आणि वरतून असणार. तर हा पॉईंट काय घेऊया आपण, P1 घेऊया, आणि हा पॉईंट काय घेऊया आपण, P2 घेऊया. ओके. बरं, आपण बॉडी जरा बाहेर काढून घेऊया. आता ह्याच्यावर लिक्विडमध्ये लागणारे आपण फोर्सेस बघूया आणि त्या फोर्सेस काढायचे आहेत. तर बॉडीवर खालतून एक फोर्स लागत असणार, तो कोणता असणार आहे, F2, आणि वरतून एक लागत असणार आहे, तो कोणता असणार आहे, F1. कोणता असणार आहे, F1. आणि ह्या बॉडीची जी हाईट आहे ती किती आहे, h आहे. किती आहे, h आहे. बरं, ह्या जागी फोर्स आपण इन टर्म्स ऑफ प्रेशर कसं लिहितो, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. परपेंडिक्युलर फोर्स असतो, परपेंडिक्युलर फोर्स असतो, हा आपल्या फर्स्ट लेक्चरमध्येच झालेला आहे, तरी फोर्स अपॉन एरिया लिहितो आहे. ओके. परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया काय असतं, परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया. बरं, परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया, तर आपण नेट फोर्स किती येणार आहे आपला, नेट फोर्स इज इक्वल टू F2 मायनस F1. काय येणार, इज इक्वल टू F2 मायनस F1. F2ची डायरेक्शन काय, अपवर्ड, तर आपण पॉझिटिव्ह घेतली. F1ची डायरेक्शन काय आहे, खालती, तर याला आपण नेगेटिव्ह घेतलेली. ओके. बरं, F2ला आपण कसं लिहू शकतो, इन टर्म्स ऑफ P कसं लिहू शकतो आपण, P2A. कसं लिहू शकतो, P2A, बरोबर. आणि F1ला काय लिहू शकतो, P1A. F1ला काय लिहू शकतो, P1A, बरोबर. बरं, आता मी ह्याच्यातनं एक कॉमन काढतो. काय येतं, P2 मायनस P1. काय येतं, P2 मायनस P1. बट आपण बघितलेलं आहे P2 इज इक्वल टू P1 प्लस रो GH, बरोबर. तर P2 मायनस P1 इज इक्वल टू रो GH, बरोबर. म्हणजे P2 मायनस P1ची व्हॅल्यू काय येते, रो GH.
बरं मग इथं काय येतं ए इंटू रो जी एच बरोबर. तर ए इंटू एच मी बाजूला घेतो आणि रो जी एका बाजूला करतो. बरं ए इंटू एच काय होतं आहे बघा, एरिया इंटू हाईट केलं तर मला काय भेटतं, टोटल व्हॉल्यूम भेटतो. काय भेटतं, टोटल व्हॉल्यूम भेटतो. रो जी काय भेटतं, व्हॉल्यूम. ए इंटू एच काय, एरिया इंटू टोटल हाईट केल्यावर मला काय भेटतं, टोटल व्हॉल्यूम भेटतं. काय भेटतं, टोटल व्हॉल्यूम भेटतं, रो जी. बरं आता ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम कसलं काढलं आहे आपण, सॉलिडचं काढलेलं आहे. कसलं काढलेलं आहे, सॉलिडचं. ह्या सॉलिड बॉक्सचं व्हॉल्यूम काढलं आहे ना, बरोबर. तर हे जे व्ही आहे ते कसलं आहे, सॉलिडचं आहे. बरं रो कसलं आहे आपलं, हे लिक्विडचं आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड. रो काय आहे इथं, डेन्सिटी ऑफ लिक्विड, ऑफ फ्लुईड म्हणूया आपण, फ्लुईड ह्याला आपण एफनं डिनोट करतो. आणि जी आणि नेट फोर्स काय निघालेला आहे आपला, व्ही एस रो एफ जी. ओके, व्ही एस म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, रो एफ म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुईड आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन. आणि अपथ्रस्टला आपण डिनोट करतो यूनं, अपथ्रस्टला आपण डिनोट करतो यूनं. तर आपला फॉर्म्युला काय, यू इज इक्वल टू व्ही एस रो एफ जी. काय, व्ही एस रो एफ जी बरोबर. बरं हे काय झालं आपलं अपथ्रस्ट. काय झालं, अपथ्रस्ट. काय झालं, अपथ्रस्ट बरोबर. बरं अपथ्रस्ट म्हणजे काय, अपवर्ड फोर्स. हा काय आहे, एक टाईपचा फोर्स आहे. काय आहे, फोर्स आहे. बरं ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जर सपोज एक मी क्वेश्चन बघितला तर मला आठवत नाही आहे. ओके, काय आहे मला आत्ता जरा आठवत नाही आहे. बट त्यांनी काय दिलं तर एक बलून आहे, त्याच्यामध्ये आपण हवा भरतो आहे आणि किती हवा भरल्यानंतर तो वरती जायला लागेल. ओके, का, ड्यू टू अपथ्रस्ट क्रिएटेड बाय फ्लुईड. ह्याच्या बाजूला फ्लुईड काय असणार, एअर. ह्याच्या बाजूला फ्लुईड काय असणार, एअर. समजलं, ह्याच्या बाजूला फ्लुईड काय असणार आहे, एअर. आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण केलं आहे, फ्लुईड द थिंग्स विच कॅन फ्लो काय होऊ शकतं, एअर आणि लिक्विड फ्लो होऊ शकतात. मग ह्या केसमध्ये फ्लुईड काय आहे, एअर आहे. ओके, तिथं पोरं कन्फ्यूज काय होतात, हा वरती कसा जातो, कुठला फोर्स लागतो, ह्याच्यावर त्यांनी कन्फ्यूज होतात. तर ते कशामुळं होत असतं, अपथ्रस्ट क्रिएटेड बाय एअर. कशामुळं, अपथ्रस्ट क्रिएटेड बाय एअर. त्याच्यामुळं तो बलून काय होत असतो, वरती जात असतो. ओके, बरं अजून एक सेकंड पॉईंट, अपथ्रस्टची व्हॅल्यू डिपेंड असते सॉलिड इमर्स किती आहे. ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे, टोटल इमर्स झालेलं आहे. सपोज एक लिक्विड आहे, ह्याच्यामध्ये सम अमाऊंट ऑफ फ्लुईड आहे. काय आहे, सम अमाऊंट ऑफ फ्लुईड आहे. आणि ह्याच्यामध्ये मी काय करतो आहे, हाफ सिलेंडर जे आहे ते बुडवतो आहे. ओके, तर ह्या पार्टवरच काय, तर ह्या पार्टवरच अपथ्रस्ट लागतो. आणि एवढंच आपल्याला व्हॉल्यूम कन्सिडर करायचं असतं. काय, एवढंच व्हॉल्यूम जे इमर्स्ड आहे. ओके, व्ही एस काय असतं, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स्ड. ओके, ह्या केसमध्ये काय होतं, टोटल आपलं सॉलिड काय होतं, इथंपर्यंत आपली लेवल आहे. ओके, इथंपर्यंत लेवल आहे फ्लुईडची, तर फ्लुईडमध्ये इमर्स्ड होतं. ह्या केसमध्ये इथंपर्यंत लेवल आहे आपल्या फ्लुईडची आणि हाफ पार्टच त्याचा काय इमर्स्ड आहे. तर घेताना आपल्याला काय घ्यायचं आहे, हाफ पार्टच घ्यायचं आहे. तर अपथ्रस्ट काढताना मी काय लिहिणार, 1/2 व्ही एस रो जी. समजलं, काय, हाफ ऑफ व्हॉल्यूम, काय, हाफ व्हॉल्यूम आहे. समजलं, हे लक्षात ठेवायचं. आणि रो काय असतो, रो एफ काय असतं, डेन्सिटी ऑफ फ्लुईड. काय असतं, डेन्सिटी ऑफ फ्लुईड. ओके, बरं हे झालं अपथ्रस्टची गोष्ट. ओके, बरं ह्याच्यामुळं काय होतं आहे बघूया, आपल्या काय काय चेंजेस होतात. बरं सपोज एक वेट असलं. ओके, एक वेट आहे, ते जमिनीवर ठेवलं आहे आपण. ओके, ह्याच्यावर फोर्स कोणता एकच लागत असतो, तो कोणता आहे, एम जी. अजून एक फोर्स नॉर्मल फोर्स कोणता असतो, नॉर्मल फोर्स. ओके, बट ह्याचं वेट आपण फक्त वेट बघणार आहे, नॉर्मल फोर्स बघणार नाही. काय आहे, एम जी असणार आहे. काय आहे, एम जी असणार आहे. ओके, जेव्हा हेच जे लिक्विड हेच जे सॉलिड आहे, तुम्ही काय करता, एखाद्या
फ्लुईडमध्ये टाकता, लिक्विड नाही म्हणायचं, फ्लुईड, तर तुमचं एअर येऊ शकतं किंवा लिक्विड येऊ शकतं. जनरली लिक्विड घेतो आपण, बट म्हणताना फ्लुईड म्हणायचं, अदरवाईज ते चुकीचं धरतात और तुम्हाला मग कसं होतं की एअर हे लक्षातच राहत नाही, म्हणून आपण फ्लुईड म्हणूया. ओके, आत्ता जर हे फ्लुईडमध्ये आपण बुडवलं तर ह्याच्यावर 2 फोर्सेस लागत असतात. एक असतं mg आणि एक असतो अपथ्रस्ट, एक काय असतो अपथ्रस्ट असतो, एक काय असतो अपथ्रस्ट. मग त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्या वेटमध्ये काहीतरी चेंज येतो, तर त्याला आपण काय म्हणू, ॲपॅरेंट वेट म्हणू. काय म्हणू, काय म्हणणार, ॲपॅरेंट वेट. ओके, बरं ॲपॅरेंट वेट काय असतं, वेट इन एअर मायनस अपथ्रस्ट. ओके, बरं वेट इन एअरच्या जागी आपण काय म्हणू, एअर पण आपला एक फ्लुईड आहे, त्याच्या जागी ॲक्च्युअल वेट मायनस अपथ्रस्ट. समजलं, काय असतं, ॲक्च्युअल वेट मायनस अपथ्रस्ट. तर हे काय असतं, आपलं ॲपॅरेंट वेट असतं. काय असतं, ॲपॅरेंट वेट. तर ह्या बॉडीवर फोर्सेस बघा, आता मी हे फोर्सेस जर बघितले, एक असतं वरती लागतं, एक mg खालती लागतं, तर नेट फोर्स काय येणार, एफ नेट काय येणार आहे, जर आपण डाऊनवर्ड मोशन पॉझिटिव्ह घेतलं तर mg, कारण हे जास्त मॅग्निट्यूडचं असणार आहे, मायनस vs रो एफ जी. तर ही जी व्हॅल्यू असणार आहे ती आपली असणार आहे ॲपॅरेंट वेटची. कसली असणार आहे, ॲपॅरेंट वेटची, दॅट इज वेट इन एअर मायनस अपथ्रस्ट, वेट इन एअर मायनस अपथ्रस्ट. चला एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली काय घडत असतं ते कळेल. ओके, बरोबर. चला, सपोज एक कंटेनर आहे, ओके, त्याच्यामध्ये काही अमाऊंट ऑफ लिक्विड आहे. ओके, काही अमाऊंट ऑफ लिक्विड और फ्लुईड आहे. ओके, काय फ्लुईड आहे, त्याच्यामध्ये एक सॉलिड आहे. काय आहे, एक सॉलिड आहे, ते इमर्स केलं आहे, आणि ते किती केलेलं आहे, 1/5. किती केलं आहे मी, 1/5 ऑफ व्हॉल्यूम. ओके, 1/5 ऑफ व्हॉल्यूम. ओके, त्याचं जे टोटल व्हॉल्यूम आहे त्याचं मी 1/5 त्याच्यात बुडवलं आहे फक्त. ओके, बरं, ह्या सॉलिडची डेन्सिटी किती दिलेली आहे त्यांनी, 1600 kg/m³, आणि ह्याचं वेट किती दिलेलं आहे, 0.4 kg. ह्याचं वेट और वेट किती दिलं आहे, मास किती दिला आहे, मास दिलेला आहे, वेट नाही दिलेलं, मास दिलेला आहे. किती, मास दिलेला आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे, लिक्विडची डेन्सिटी दिलेली, किती दिलेली आहे, रो इज इक्वल टू 800 kg/m³. रो इज इक्वल टू 800 kg/m³. तर आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट ॲपॅरेंट वेट. काय दिलं आहे, कॅल्क्युलेट ॲपॅरेंट वेट करायचं आपल्याला. समजलं, बरं. आता हे कसं करणार, आपला फॉर्म्युला काय, ॲपॅरेंट वेट इज इक्वल टू वेट इन एअर मायनस अपथ्रस्ट. बरोबर, वेट इन एअर मायनस अपथ्रस्ट. बट आपल्याला अपथ्रस्ट माहिती नाही आहे, वेट इन एअर माहिती आहे किती आहे, त्याचं मास दिलं आहे, इंटू आपण याला काय केलं, जी केलं की आपल्याला वेट इन एअर भेटतं, काही प्रॉब्लेम नाही. खरं आपल्याला अपथ्रस्ट दिलेलं नाही, तर अपथ्रस्ट करूया पहिला. अपथ्रस्ट U इज इक्वल टू VS रो एफ जी. बरोबर, तर काय, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स असतं. काय असतं, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स. किती इमर्स झालेलं आहे, 1/5. किती झालेलं आहे, 1/5 ऑफ व्हॉल्यूम. बरोबर, तर 1/5 V इंटू रो एफ, डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आपली 800. बरोबर, जी किती आहे 10. बरं, आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं नाही. आता व्हॉल्यूम कसं काढणार, तर आपल्याला डेन्सिटी दिलेली. डेन्सिटी काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम काय येतं, मास अपॉन डेन्सिटी. तर इथं काय लिहिणार, 1/5 मास अपॉन डेन्सिटी इंटू 800 इंटू 10. बरोबर, ते काय येतं 1/5. मास किती आहे,
0.4 kg बरोबर. मास किती घेतला आहे आपण 0.4 kg अपॉन डेन्सिटी किती आहे 1600 बरोबर इंटू 800 इंटू 10. ओके, तर हे किती येतं बघा 0 0 कट. ओके, त्याच्यानंतर काय येतं 5 1 जा 5 2 जा. ओके, 2 1 जा 2 8 जा. ओके, हे काय येतं 0.1 बरोबर आणि हे किती येतं 4 जा सॉरी 2 जा. ते काय येतं 0.1 डिवायडेड बाय 2 किती येतं 0.1 डिवायडेड बाय 2 आणि इंटू 8 राहिला आहे इंटू 8 राहिलेला आहे बरोबर इंटू 8 राहिलेला आहे. हां 8 राहिला आहे तर 2 1 जा 2 4 जा तर काय येतं 0.1 इंटू 4 येतं बरोबर. तर हे काय येतं 0.4 न्यूटन एवढा अपथ्रस्ट आहे. ओके, एवढा अपथ्रस्ट आहे. न्यूटन का लावला अपथ्रस्ट इज वन ऑफ दी फोर्स. न्यूटन का लावतोय आपण अपथ्रस्ट इज वन ऑफ दी फोर्स. आता अपॅरेंट वेट करूया. अपॅरेंट वेट इज इक्वल टू वेट इन एअर. वेट इन एअर काय असणार 0.4 एवढं मास दिलेलं आहे आपल्याला बरोबर 0.4 एवढं मास दिलेलं आहे इंटू जीची व्हॅल्यू किती असते 10 इंटू जी. एम जी आपलं असं वेट असणार ना तर मासची व्हॅल्यू 0.4 जीची व्हॅल्यू 10 मायनस अपथ्रस्ट आहे काय आहे मायनस अपथ्रस्टची व्हॅल्यू काय आली 0.4 तर हे किती येतं 0.4 इंटू 10 केल्यावर काय येईल 4 मायनस 0.4 किती येतं 3.6 न्यूटन. तर हे काय झालं आपलं ॲपॅरेंट वेट. ॲक्च्युअल वेट किती आहे 4 आहे आणि ॲपॅरेंट वेट किती आहे 3.6. काय झालं आपलं कमी झालेलं आहे का ड्यू टू अपथ्रस्ट. का झालं आहे कमी ड्यू टू अपथ्रस्ट. तर ह्याच्या पुढचं आपण नंतर बघूया. तोपर्यंत हे नीट लक्ष देऊन करत राहा. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कम्युनिकेट करू शकता ऑन व्हॉट्सॲप. ओके चालेल चला बाय.